जोडणार आहोत, कारण आपल्याकडं कपडा थोडासा कमी होता, त्यासाठी आपण अखंड पट्टी काढलेली आहे। यामुळे आपली एक शिलाई वाचते आणि कपडा थोडा कमी असेल तरीही आपल्याला ॲडजस्ट होतं, कारण आपली खाली ही शिलाई नाही आहे। तर आता आपण कटोरी कशी परफेक्ट, एकदम परफेक्ट टक्स कसा, बऱ्याच जणांचा टक्स काय होतो की एक साईडला तिरका होतो, तो का होतो ते आता आपण पाहणार आहोत। आता पाहू शकता, हा आपला टक्स उंची होणार आहे एवढी। तर पाहू शकता एकदम आपला हे पाहू शकता एकदम आपली करेक्ट, कसंही मोजलं तरी तेवढंच येणार आहे। तर आपण आता हे जोडून घेऊया। तर आपला टक्स एकदम पॉइंटवर सरळ येणार आहे। तर तो कसा घ्यायचा, आता हे आपलं शोल्डर आहे, ह्याला ना आपण मधोमध करायचं। हा शोल्डरचा जो भाग आहे, हा शोल्डर आहे, हे आपण असं एकावर एक ठेवायचं आणि या प्रकारे आपल्याला टक्स द्यायचा आहे। आता तुम्ही जर असा टक्स घेतला तर ब्लाउजचा टक्स कधीच वाकडा होत नाही, पॉइंट सरकत नाही। या प्रकारे जर टक्स घेतला तर पाहू शकता एकदम सरळ या ठिकाणी आपल्याला टक्स आलेला आहे। पाहू शकता एकदम सरळ अंतर, एकदम सरळ रेषेमध्ये हा टक्स आलेला आहे। म्हणजे याचा अर्थ कसा की आपला जो टक्स आहे तो एकदम परफेक्ट पॉइंटवर येणार आहे। तर आता आपण पाहूया। जर तुम्ही असा जर टक्स घेतला तर एकदम पॉइंटवर येतो आणि कधीच वाकडा तिकडा बसत नाही, एकदम परफेक्ट असा हा टक्स पॉइंट बसतो। आता आपल्याला कटोरी किती ठेवायची आहे, 7 इंच आपली तयार पाहिजे आहे। तर पाहूया आपण, आपलं 7.5 यायला पाहिजे, बरोबर आपलं हे 7.5 आलेलं आहे। म्हणजे आपली कटोरीचा जो पॉइंट आहे तो परफेक्ट आलेला आहे या प्रकारे। आता हे थोडंसं एक्स्ट्रा आहे, आपण हे थोडंसं कट करून टाकूया या साईडला सुद्धा। तर ही होती आपली परफेक्ट कटोरी टक्स आणि कटोरी कशी जोडून घ्यायची। हे
जे शोल्डर आहे ते आपण परफेक्ट एकावर बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे. आणि हे पाहू शकता आपली जी आपण खून करून घेतलेली आहे ती या प्रकारे ठेवायची आहे. तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं हे एकावर एक शोल्डर एकावर एक आलेलं आहे. या प्रकारे जर आपण टक्स जोडून घेतला तर वाकडा साईडला जात नाही अजिबात, एका रेषेमध्ये येतो. तर पाहू शकता आपण ही रेष सोडली होती तर याप्रमाणे आपलं परफेक्ट असं हे आलेलं आहे. आता आपण दोन्हीही कटोरी जोडून पाहिजे, कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. तर पाहू शकता आपली परफेक्ट दोन्हीही कटोऱ्या एकदम परफेक्ट आलेल्या आहेत. तर आपण हे कट करून घेऊया आणि क्रॉस पट्टी लावूया. तर याप्रमाणे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. आता आपण क्रॉस पट्टी जोडून घेऊया.